नमस्कार. आज आपण पाहणार आहोत रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. मायसेल्फ डॉक्टर P.D. कांबळे, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. रासायनिक अभिक्रिया ज्या प्रक्रियेमध्ये पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्याचे रूपांतर पूर्णतः नवीन व कायमस्वरूपी उत्पादितामध्ये होते, त्या प्रक्रियेस रासायनिक अभिक्रिया म्हणतात. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर ज्या प्रक्रियेमध्ये पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतो व त्याचे रूपांतर पूर्णतः नवीन व कायमस्वरूपी उत्पादितामध्ये होते, त्या प्रक्रियेस रासायनिक अभिक्रिया म्हणतात. तर दुसरं, रासायनिक समीकरण म्हणजे काय, केमिकल इक्वेशन. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेची संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी म्हणजे रासायनिक समीकरण होय. संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी म्हणजे रासायनिक समीकरण होय. तिसरा, रासायनिक अभिक्रियेचे महत्त्व. केमिकल रिॲक्शन याचे महत्त्व काय आहे बघा. याच्यामध्ये 1 नंबर, अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होते. 2 नंबर, रासायनिक अभिक्रियेमध्ये एकूण वस्तुमान अक्षय राहते. 3, रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूंची एकूण संख्या कायम राहते. याच्यामध्ये अणूंची संख्या कशी राहते, कायम राहते. रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होणाऱ्या उत्पादित घटकांचे प्रमाण व गुणधर्म हे अभिक्रियाकारकांच्या घटकांचे प्रमाण व गुणधर्म यापेक्षा वेगळे राहतात. 5, रासायनिक अभिक्रियेमध्ये सामान्यतः ऊर्जेचे उत्सर्जन किंवा शोषण होते. रासायनिक अभिक्रियेमध्ये म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये ऊर्जेचे उत्सर्जन किंवा शोषण होते. हे झाले रासायनिक अभिक्रियेचे महत्त्व. तर पुढचा पॉईंट, रासायनिक अभिक्रियेची समीकरणे लिहिण्यासाठी वापरण्यात येणारे संकेत. म्हणजे केमिकल रिॲक्शन याचे जे आपण इक्वेशन लिहितो, तर या इक्वेशनमध्ये वापरण्यात येणारे संकेत म्हणजे प्लस असेल, मायनस असेल, ॲरो असेल, यासारखे संकेतांक आपण वापरतो. तर याच्यामध्ये पहिल्यांदा समीकरणाच्या डाव्या बाजूला नेहमी अभिक्रियाकारके लिहितात. समीकरणाच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारके दॅट इज रिॲक्टंट, तर उजव्या बाजूला उत्पादिते लिहितात म्हणजे प्रॉडक्ट हे लिहितात. 2, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक प्लस या चिन्हाचा वापर करतात. 3 नंबर, अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांमध्ये काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दाखवण्यासाठी वापरतात. म्हणजे ॲरो, रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट याच्यामध्ये काय दाखवतात, ॲरो. उष्णता ही बाणावर त्रिकोण या चिन्हाने दर्शवली जाते, दॅट इज ट्रँगल. 4, काही अभिक्रिया या ठराविक तापमान, दाब, उत्प्रेरक अशा विशिष्ट अटीवर अवलंबून असतात. म्हणजे काही रिॲक्शन ह्या ठराविक तापमान, दाब, उत्प्रेरक अशा विशिष्ट अटीवर अवलंबून असतात. या अटी बाणावर लिहिल्या जातात. जे या अटी कशावर लिहितात, ॲरोवर म्हणजेच बाणावरती लिहिल्या जातात.
5 रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादते यांच्या भौतिक अवस्था म्हणजेच त्यांच्या वायुरूप, द्रवरूप व स्थायूरूप दर्शवल्या जातात. दॅट इज गॅसियस, लिक्विड अँड सॉलिड स्टेट अशा दर्शवल्या जातात. जर वायू बाहेर पडत असेल तर जी ऐवजी ॲरो म्हणजे उभा ॲरो असे दर्शवतात, म्हणजे गॅसियस ऐवजी उभा ॲरो असे दर्शवतात. आणि अवक्षेप तयार होत असेल तर यस ऐवजी असा उलटा ॲरो असे दर्शवतात. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्यापुढे ॲक्वियस दॅट इज AQ या अक्षरांनी त्याची अवस्था दर्शवतात. रासायनिक अभिक्रिया उष्माग्रही किंवा उष्मादायी असतात. त्या रासायनिक अभिक्रिया ह्या एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक असतात, म्हणजे उष्णग्राही अँड उष्णदायी असतात. अभिक्रियाकारकाविषयी, उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहित्या. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, याच्यामधला पुढचा पॉईंट बघा. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्यामध्ये पहिली रिॲक्शन संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरी अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिॲक्शन. तिसरी विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. चौथी दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर सुरुवातीला आपण पहिली अभिक्रिया म्हणजे संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन केव्हा म्हणायचं तर ज्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रिया, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते. म्हणजे रिॲक्टंट जर 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील आणि एकच प्रॉडक्ट तयार होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, संयोग अभिक्रिया. उदाहरणार्थ अमोनिया वायू दॅट इज NH3 व हायड्रोजन क्लोराईड वायू HCl यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड वायुरूप तयार होऊन लगेच त्याचे रूपांतर स्थायू रूपात होते. NH3 अमोनिया प्लस HCl हायड्रोजन क्लोराईड इट गिव्ज NH4Cl म्हणजेच काय होते तयार, अमोनियम क्लोराईड. हे एकच उत्पादित तयार होते. दुसरा प्रकार रासायनिक अभिक्रियेचा अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिॲक्शन. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. याच्यामध्ये औष्णिक अपघटन अभिक्रिया आणि दुसरी विद्युत अपघटन अभिक्रिया. तर पहिली औष्णिक अपघटन अभिक्रिया, ज्या अभिक्रियेत अभिकारकाला उष्णता देऊन त्याचे विघटन केले जाते त्या अभिक्रियेला औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेटचे उच्च तापमानाला अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी तयार होते. जिथं बघा कॅल्शियम कार्बोनेट ह्याला जर आपण उष्णता दिली तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडची इथं भुकटी तयार होते. तर
दुसरी रिॲक्शन विद्युत अपघटन अभिक्रिया. ज्या अभिक्रियेत संयुगाच्या द्रावणातून अथवा द्रवीभूत संयुगातून विद्युतधारा प्रवाहित करून त्या संयुगाचे विघटन केले जाते त्या अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ आम्लयुक्त पाण्यातून विद्युतधारा प्रवाहित केली असता त्याचे विद्युत अपघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुक्त होतात. म्हणजे टॉईस ऑफ H2O हे आम्लयुक्त पाणी आपण घेतलं, याच्यातून विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर आपल्याला काय मिळते तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन, दॅट इज टॉईस ऑफ H2 प्लस O2. तिसरा प्रकार विस्थापन अभिक्रिया डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. जेव्हा एका संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. तर लक्षात आलं तुमच्या, विस्थापन अभिक्रिया म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्यामध्ये एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ जर दाणेदार जस्त कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात टाकले असता कॉपर म्हणजे तांबे पेक्षा दाणेदार जस्त हे जास्त क्रियाशील असल्यामुळे ते कॉपर सल्फेटमधील कॉपर काढून टाकते व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. इथं लक्षात आलं, हे जे जस्ताचं द्रावण असेल कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात आपण टाकले असता कॉपर पेक्षा जस्त हे जास्त क्रियाशील असल्यामुळे ते कॉपर सल्फेटमधील कॉपर काढून टाकते व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. म्हणजेच Zn दॅट इज झिंक जस्त प्लस कॉपर सल्फेट CuSO4 ॲक्वियस सोल्युशन इट गिव्स म्हणजे ॲरो आपण याच्यापासून काय तयार होते झिंक सल्फेट ZnSO4 प्लस कॉपर. इथं कॉपर हे सेपरेट झाले प्लस काय इथं तयार होते उष्णता. म्हणजे जस्त प्लस कॉपर सल्फेट झिंक सल्फेट रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण इथं तयार होते प्लस काय ते कॉपर रिमूव्ह होत आहे प्लस कॉपर प्लस उष्णता. तर दुसरे एक्झाम्पल याच्यामध्ये आयर्न प्लस कॉपर सल्फेट आयर्न सल्फेट हे तयार होते आणि कॉपर प्लस उष्णता. चौथा प्रकार दुहेरी विस्थापन अभिक्रिया डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईडच्या द्रावणात सिल्वर नायट्रेटचे द्रावण मिसळले असता सिल्वर क्लोराईड पांढरा अवक्षेप बनतो व सोडियम नायट्रेट तयार होते. म्हणजेच AgNO3 दॅट इज सिल्वर नायट्रेट NaCl सोडियम क्लोराईड AgCl सिल्वर क्लोराईडचा आक्षेप तयार होतो आणि सोडियम नायट्रेट हे तयार होते. जिथं काय होतं आहे तर अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होते. तिथं AgNO3 काय तयार झाली इथं AgCl आणि NaNO3 डिस्प्लेसमेंट ऑफ आयन्स.
त्याच पद्धतीने बेरियम सल्फाइड प्लस झिंक सल्फेट, बेरियम सल्फेट आणि झिंक सल्फाइड इथं तयार होते. या अभिक्रियेत काय होते, Ba++ आणि SO4- या आयनांची अदलाबदल होऊन बेरियम सल्फेटचा अवक्षेप तयार होतोय. पुढचा उष्माग्राही अभिक्रिया, एंडोथर्मिक रिॲक्शन. उष्माग्राही, ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. म्हणजे उष्णता हे काय होते, ॲब्सॉर्ब केली, शोषली जाते. फॉर एक्झाम्पल, KNO3 पाण्यात विरघळले असता रासायनिक अभिक्रिया घडून येताना उष्णता शोषली जाते, त्यामुळे द्रावणाचे तापमान घटते. KNO3 प्लस H2O प्लस उष्णता KNO3 ॲक्वियस हे तयार होते, ज्याच्यामध्ये उष्णता शोषली जाते. उष्मादायी अभिक्रिया एक्झोथर्मिक, ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते. इथं काय होते, उष्मादायी अभिक्रिया एक्झोथर्मिक रिॲक्शन, ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते, एक्झॉस्ट केली जाते, त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. फॉर एक्झाम्पल, NaOH पाण्यात विरघळले असता रासायनिक अभिक्रिया घडून येतात, उष्णता बाहेर टाकली जाते, त्यामुळे तापमान वाढते. NaOH प्लस H2O, NaOH प्लस उष्णताही तयार होते. ओके, थँक्यू.